व शक्तिपीठाच्या मार्गाला लागलेले आहे। काय शक्तिपीठ 20,000 कोटी मंजूर झाले, त्यातले किमान 10,000 कोटी बाहेर येतील, जसे MMRDचे 3,000 कोटी आले, आणि हे 10,000 कोटी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरले जातील ठेकेदारांकडून। हे तुम्हाला मी आत्ता सांगतो, हे सगळे जे ड्रीम प्रोजेक्ट चालले आहेत हे ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी। महाराष्ट्राला किती फायदा आहे त्याचा नाही हा पुढला प्रश्न। सगळ्यात आधी आपले खिसे भरा, आपल्या बॅगा भरा, आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक जो ब्लॅक मनी आहे त्यातून ही सगळी खरेदी विक्री सुरू करा। यासाठी प्रोजेक्ट आहे। समृद्धी महामार्गासंदर्भात फक्त ठेकेदारांना दोषी धरून चालणार नाही, त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। शक्तिपीठ महामार्गाचं तुम्ही म्हणताय, विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी काही अधिसूचना काढली तो प्रकल्प होणार नाही असं महायुतीने सांगितलं। हो, पण आता ठेकेदारांनी त्यांना मोठं पर्सेंटेज कमिशन दाखवलं असेल। ही सगळी कमिशनबाजी आहे। तुमच्या 500 कोटी माळेगाव कारखान्याला देणार आहेत, कुठून आणणार तुम्ही 500 कोटी? कोणाचे घेणार? एका कारखान्याला 500 कोटी रुपये तुम्ही देणार आहात, एका कारखान्याला।